आता पूर्ण टीम एक भाजप म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून तुम्ही इथं आलेला आहात. काय नेमकं कशा पद्धतीनं हे आंदोलन पोलिसांनी इथं थांबवलेलं आहे? मला प्रथमतः आपलं जो प्रश्न आहे तुम्हाला मनापासून आवडला की तुम्ही त्या प्रश्नामध्ये एक उल्लेख केला की भारतीय जनता पार्टी नाही एक राष्ट्रप्रती म्हणून आलात आणि हीच भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. जर आम्ही इथं कोणी पार्टी म्हणून आलो असतो तर आमच्या भूमिका वेगळ्या असत्या, आमच्या घोषणा वेगळ्या असत्या. आम्हाला याचं राजकारण करायचं नाही. पण जो काही आपण सगळे भारतीय आहोत, या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या काही स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलंय हे काही सहज मिळालेलं नाही आहे. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सांगायचे की भारत हा जमिनीचा तुकडा नाही आहे, हे जिथं जागतं एक पुरुष आहे, एक राष्ट्रपुरुष आहे. आणि या भूमिकेतनं आपण या आपल्या देशावर प्रेम करतो. आणि त्या देशामध्ये या काँग्रेसला जर वाटत असेल की तर राष्ट्रीय गीत किंवा भारताचं किंवा या आपल्या हिंदुस्थानाशी निगडीत कुठलीही गोष्ट आमच्या ऑफिससमोर होऊ नये तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की नेमकं ते भारतीय आहेत का त्यांचाही DNA सगळ्यांचा इटालियन होत चालला आहे हे त्यांनी सिद्ध करावं. कारण का या आंदोलनामध्ये कुठेही आम्हाला त्यांच्या विरोधात घोषणा द्यायच्या नव्हत्या, आम्हाला त्यांच्यावर कुठली अवहेलना करायची नव्हती. आम्हाला फक्त त्यांच्या कार्यालयासमोर कारण का त्यांच्या सर्वोच्च नेत्याचं चुकलं आहे आणि ती चूक त्यांच्या लक्षात आणून द्यायची होती. म्हणून आम्हाला या राष्ट्रीय जे गाणं आहे आपलं त्या गीताचं आम्हाला त्यांच्या ऑफिस समोर हे गाणं त्यांना ऐकू घालायचं होतं आणि त्यांना सांगायचं होतं की तुमच्या नेत्याचं चुकलंय. एवढी एक भारतीय म्हणून आमच्या मनामध्ये ही इच्छा असू शकत नाही का? बरं, तुम्ही एक उल्लेख केला की जंतर मंतरवरती आंदोलन सुरू असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं. हो, एक संदर्भ तुम्ही या आंदोलनात केला. बरोबर आहे. कारण की आम्हाला पोलिसांनी काय सांगितलं की साहेब त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसवाल्यांचं की तुम्ही तुमच्याच कार्यालयासमोर आंदोलन करा. अहो, चूक तुमच्या नेत्याची झाली आहे, आमच्या कार्यालयासमोर काय म्हणून आम्ही आंदोलन करायचं? आणि त्याचा संदर्भ असा दिला मी की ज्या वेळेला शासनाने असेल, सरकारने असेल किंवा कोर्टाने असेल तुम्हाला जंतर मंतर ही जागा फायनलाइज करून दिली होती आंदोलनासाठी, राहुल गांधीला TRP खाण्यासाठी पंतप्रधानांच्या घराकडे का जावं लागलं? त्या विद्यार्थ्यांजवळ जाऊन बसायचं त्यांनी. तिथं काय पंतप्रधान चुकलं होतं का? आज राहुल गांधींचा विषय निघाला आहे तो बात दूर तक जाएगी. जंतर मंतरवरती पोहोचले पण ते रांचीला पोहोचले नाहीत. राहुल गांधी कसं आहे, फार आता त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे की आमचे शब्द कमी पडतात. एवढ्या हायर लेवलचे ते नेते आहेत, त्यांचा DNA त्यांना वाटतं की मी भारतीय आहे. पण त्या दिवशी त्यांनी महागाई काँग्रेसचा कार्यक्रम घेतला. आपल्या देशाचा पंतप्रधान गांधी घराण्याच्या उपकारामुळे तिथं बसलेला नाही आहे. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो अधिकार दिला आणि त्या अधिकारातनी या भारताच्या 140 कोटी लोकांनी मतदान केलं त्याच्यामुळे तो